नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, पिकअपच्या 2 लाईन आहे, 2 आणि एक अर्धी लाईन आहे, अडीच लाईन आहे। टोटल आवक जर धरली ना मित्रांनो तर 600-700 ची आवक आहे। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये उन्हाळ आणि लाल कांदा दोघांचा बाजार भाव सांगेले आणि एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा भाव सांगेले। तुम्हाला शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघाले त्या याच व्हिडिओमध्ये कळून जाणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, उद्या सकाळी 7 वाजता रविवारी तुम्हाला ट्रॅक्टरचा आणि पिकअपचा सेपरेट बाजार भाव उद्या सकाळी 7 वाजता ह्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर उद्या नक्की बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलीच लाईन आहे, पहिलीच गाडी आहे, बघू शकता तुम्ही। हे काय भाव गेलं कॅरेटातलं खात? 300 रुपये खात जाईल। आणि गोल्टी काय भाव गेली? 550 रुपये, 550। कुठला आहे माल? वडाळी भोई। ओके, पुढे बघू काय भाव गेलो? 1436 रुपये, 1436 रुपीज। कुठला आहे कांदा? अकराळे। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे, अकराळेचा कांदा आहे, बघू शकता तुम्ही। पुढे बघू काय भाव गेला? हे कोणाच आहे? काय भाव गेला? अकराळेचा कांदा आहे, बघू शकता तुम्ही। काय भाव गेलाय? 1411। बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे। बरं बरं, 1411 ना, 1411 रुपीज। ओके, पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1414। उन्हाळ कांदा आहे, 1414 जायले, 1414 रुपीज। कुठला आहे कांदा? इंदोरी। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना, बरं। इंदोरीचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेला? 1201 रुपये, 1201 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, तळेगाव। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ओके, पुढे बघू काय भाव गेला? लाल कांदा आहे ना, 1100 रुपये, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? सोग्रस। शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? आवरला का? उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल ते? चालू होईल अजून 8 दिवसात चालू होईल। ओके, पुढे बघू काय भाव गेला? 500 रुपये गोल्टी, बघ शकतो। 500 रुपये, 500 रुपीज। कुठले? खडक ओझर। बरं, ओके, 540 रुपये, 540 रुपीज। काय भाव गेला दादा? 1201 लाल कांदा आहे, बघ शकतो तुम्ही। 1201, 1201 रुपीज, 1201 रुपये जायले। आणि कुठला आहे कांदा? दोडंबे। शिल्लक किती असेल दादा अजून गाड्या? 1-2 गाडी ना, बरं। आणि उन्हाळ कांदा आहे का? सुरू झाला, किती दिवस झाले? पहिली ट्रिप झाली का? ओके, पुढे बघू बघू शकतो तुम्ही। गोल्टी काय भाव गेली? 500 रुपये, 500 रुपीज। कुठले? खडक ओझर। खडक ओझरचा कांदा आहे, 500 रुपये गोल्टी। पुढे बघू हे कोणाचं आहे हो? पुढे बघू कोण नाही इकडं। काय भाव गेला? 1330 रुपये, उन्हाळे ना, 1330, 1330 रुपीज। कुठला आहे कांदा? बाटगाव। आणि बियाणं कोणतं होतं याचं? का? घरगुती बियाणं आहे ना, ओके। काय भाव गेलो? 1281 रुपये, 1281 रुपीज, 1281। कुठला आहे कांदा? गोहरणचा कांदा आहे, बरं, 1281। आणि बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे ना, बरं। पुढे बघू बघू शकतो तुम्ही। लाल कांदा आहे, काय भाव गेलं? 1214 रुपये, 1214 रुपीज। कुठला आहे कांदा? रेडगाव। शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? संपला का? अच्छा, आज किती गेला?
1250 रुपये कमी ना. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, शेवटची गाडी का? उन्हाळ कांदा आहे का हो? काय चालू होणार आहे? 15-1 दिवस आहे ना. बरं, पुढं बघू. काय भाव गेलं? 1052 रुपये. बघ शकतो तुम्ही 1052, 1052 रुपीज. आणि शिल्लक किती असेल लाल कांदा अजून? आवरला का? उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल तो? 8-1 दिवस ना. बरं, पुढं बघू. बघ शकतो तुम्ही उन्हाळ कांदा आहे. काय भाव गेलो? 1260 रुपये, 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक ओझर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. खडक ओझरचा कांदा आहे. आणि गोल्टी काय भाव गेली? 400 फिक्सत. 400 रुपये, 400 रुपीज. बरं, पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400 जाईल. बघ शकतो तुम्ही 1400 रुपीज, 1400 रुपये. कुठला आहे कांदा? सोमपूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं मला नाही सांगता येणार कोणतं. बरं बरं, सोमपूरचा कांदा आहे. 1400 रुपये जाईल. 1399 रुपये. काय भाव गेलो? 1381, 1381 रुपीज. 1381. कुठला आहे कांदा? सोमपूर. ओके. आणि बियाणं? प्रशांतचं आहे. प्रशांत गुलाबी का? प्रशांत गुलाबी. बरं, पुढं बघू. काय भाव गेलो? 480. बघ शकतो गोल्टी 480, 480 रुपीज. कुठला आहे कांदा? वाडूच. लाडूत. आणि हे 1399, 1399 रुपीज. लगभग 1400 रुपये. बरोबर ना. कुठला आहे कांदा? लाडूत ना. बरं, आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं ना. बरं, प्रशांतचं बियाणं. ओके. 1399. बरं, पुढं बघू. बघ शकतो तुम्ही लालची गोल्टी. काय भाव गेली लालची गोल्टी? 580 रुपये, 580 रुपीज. कुठले? वडनेर. शिल्लक किती अजून लाल कांदा? किती शिल्लक अजून तरी? तरी किती शिल्लक आहे भाऊ असं? बरं, उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळ कांदा कधी चालू होणार तो? उन्हाळ कांदा झाला एक चालू. ओके, बरं, पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1461. उन्हाळ कांदा आहे. 1461, 1461 रुपीज. कुठला आहे कांदा? मनमाड. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. मनमाडचा कांदा आहे. 1461. ओके, पुढं बघू. काय भाव गेला? 1101 रुपये. 1101 रुपया. लाल कांदा आहे ना. 1101 रुपये, 1101 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. आणि शिल्लक किती अजून? थोडा तरी 1-2 ट्रॅक्टर ना. आणि उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळ कांदा आहे ना. कधी चालू होणार आहे? 8 दिवसांनी. ओके, पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 600 रुपये गोल्टी. 600 रुपीज. 600 रुपये. कुठली गोल्टी? वडाळी बोई. ओके, वडाळी बोई. पुढं बघू. काय भाव गेला लाल कांदा? 1280 ना. 1180, 1180 रुपीज. आणि कुठला आहे कांदा? दोंडगावन वाट. आणि शिल्लक किती असेल? संपला का? गोल्टी काय भाव गेली? 500 रुपये फिक्स मध्ये का? 500 रुपीज. बरं, उन्हाळ कांदा आहे का? लेट आहे का? तरी किती दिवस लेट आहे? 15 दिवस लेट आहे. बरं, काय भाव गेला उन्हाळ कांदा? 1388, 1388 रुपीज. 1388. आणि कुठला आहे कांदा? दावचवाडी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? हा, अच्छा, पंचगंगाचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू.
काय भाव गेलं? 1380 रुपये, 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? बोरवेल आणि बरवीर. बरं, बरवीर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, बरवीरचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1151 का? 1151 रुपीज. कुठला आहे कांदा? मालसाना. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे. काय भाव गेली उलटी? 711. लालची ना? 711 रुपये, 711 रुपीज, 711. कुठला आहे कांदा? भुत्याने. शिल्लक किती असेल अजून? संपला का? उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू आहे ते? चालू झालंय का? ओके. पुढं बघू. लाईन संपली, आता दुसऱ्या लाईनला चाललोय. तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलोय. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1260 रुपये. 1260 रुपये. बघ शकतो 1260 रुपये. ओके, दोन्ही एकच भाव गेले का? 1260. लाल कांदा आहे बघ शकतो 1260 रुपये, 1260 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? शेवटचं होतं. उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल ते? 15 दिवस. ओके, बघ शकतो क्वालिटी. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही उन्हाळ कांदा आहे. काय भाव गेला उन्हाळ? 1351, 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. 1351 खडक माळेगावचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना? बरं. पुढं बघू. हे काय भाव गेला? हे 1392. 1392, 1392 रुपीज. कुठला आहे कांदा काका? ब्राह्मणगाव वनस. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे ना? ओके, बेलाचं बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. लाल कांदा आहे. काय भाव गेलो? 1214, 1214 रुपीज. कुठला आहे कांदा? चित्तोड. म्हटलं चित्तोडला कुठं चालले. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. शिल्लक किती असेल हो लाल कांदा अजून? संपलंय का? एंड झालंय ना? बरं. उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? चालू झालंय का? आणि गोल्टी काय भाव गेली? ही 400 रुपये लावले. 400 रुपये गोल्टी. बघू शकतो 400 रुपये, 400 रुपीज. ओके. पुढं बघू.